रात्रीच खेळ चाले. चित्राताईंचा विचित्र सल्ला आज आम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळालेला आहे की त्यांनी लाडक्या बहिणींना आवाहन केले की रात्री 1 वाजता नाहीतर पहाटे 5 वाजता तुम्ही फॉर्म भरा. आता मला त्यांना हे विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यातल्या 70 ते 80% महिला या सगळ्याच काही सुशिक्षित नाही आहेत की ज्यांना सर्व्हरवरती स्वतः कॉम्प्युटरवर जाऊन मोबाईलवरती जाऊन फॉर्म भरता येतील. त्यांना ई सर्व्हरची मदत घ्यावी लागते. सेवा केंद्रामध्ये त्यांना लाईन लावून उभं राहावं लागतं आणि कॅपच्या परत रिफ्रेश परत हे असले वर्ड त्यांना समजत नाहीत हे जर कॉम्प्युटरवरती आले तर. मग या महिलांसाठी तुम्ही ते पोर्टल बनवलं आहे का IT इंजिनियरसाठी बनवलेलं आहे? तर तुम्ही त्यांना भरता येत नाही. तुम्ही सांगता आता पहाटे 5 वाजता रात्री 1 वाजता तुम्ही भरा. रात्री 1 वाजता मग ई सेवा केंद्र तुम्ही रात्री 1 वाजता चालू ठेवणार आहात का? पहाटे 5 वाजता म्हणजे 24 तास तुम्ही चालू ठेवणार आहात का? त्याचा एक आम्हाला खुलासा करा. रात्री 1 वाजता महिला जर घराबाहेर पडल्या तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? नाहीतर एक करता परत एक होऊन बसणार की आम्ही पैसे मिळावेत लाडक्या बहिणीचा, आमचा हक्काचा हप्ता मिळावा म्हणून जायचं आणि अनर्थ काहीतरी घडला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? आणि सगळ्यात मोठा म्हणजे आता आम्हाला प्रश्नचिन्ह असा पडलेला आहे कारण की विधानसभेच्या वेळेला मागच्याच वर्षी लाखो करोडो महिलांनी लाडक्या बहिणीने अर्ज भरले आणि सगळ्या महिलांच्या खात्यात 3-3, 4-4 महिन्याचे पैसे तुम्ही टाकले. आणि आता मात्र तुम्हाला तुमचं झालं, विधानसभा झाली, तुमचं सरकार आलं, त्यांच्या मतांचा तुम्ही उपयोग करून घेतलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींनी तुम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे. तुमचं सरकार हे केवळ तुमच्या कर्तृत्वावर नाही आहे तर ते लाडक्या बहिणींच्या मतदानामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे तुमचं सरकार आलेलं आहे. आणि आता मात्र पैसे द्यायला तुमच्याकडे फंड्स नसतो. परवा आमच्याच माननीय छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं की आता दिवाळीचा शिधा मिळणार नाही कारण लाडक्या बहिणींना निधी जातोय. सरकारचे सगळी कामं प्रोजेक्ट बंद पडलेलेत लाडक्या बहिणीमुळे असं तुम्ही सांगता, पण इथं लाडक्या बहिणींना पण पैसे तुम्ही टाकत नाहीयेत. आणि आता मात्र तुम्ही करोडो लाडक्या बहिणींमधून क्रायटेरिया लावून त्याच्यातनं EKYC करून जवळपास 60% महिला तुम्ही अपात्र ठरवलेल्या आहेत. राहिल्या 40% महिला. मग त्यांच्यासाठी तुमचा सर्व्हर कसा बंद पडतो? तेव्हा करोडो महिलांनी भरल्या तेव्हा तुमचा सर्व्हर चालू होता. मग हा पडतोय बंद का तुम्ही पाडताय बंद ह्याचा आम्हाला सगळ्यात पहिले खुलासा केला पाहिजे तुम्ही. परंतु डिजिटल इंडिया म्हणून असं एक घोषवाक्य आहे भारताचा. कारण डिजिटल क्षेत्रात जे आहे भारतानं जे आहे मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे असं देखील सांगितलं जात आहे केंद्र सरकारकडनं. तर ही सर्व्हर डाऊनचे प्रॉब्लेम जे आहेत प्रत्येक क्षेत्रात दिसतात मॅडम. दरवेळेला सर्व्हर क्रॅश होतं, पोर्टल क्रॅश होतं. मग डिजिटल इंडिया कसा काय आला? सगळ्या तुम्ही बँकेला गुगल पेला जावा, फोन पेला जावा, सर्वसामान्य लोकांसाठी बँकेचे सर्व्हर सुद्धा डाऊन होतात. हे तर सोडा, प्रत्येक कुठल्याही तुम्ही यांनी एवढ्या मोठमोठ्या वेबसाईट ओपन करून ठेवल्यात की तुम्हाला कर्ज करायचंय, मागायचंय, लोन मागायचंय, ह्या ह्याच्यावर जावा, त्या साईटवरती जावा. आत्ताच एका महिलेचा मला फोन आला की OBC महामंडळाची वेबसाईट ओपन होत नाहीये. मला वाटतं तुम्हीच फोन केलेला. मग कसं आम्ही करायचं? मग डिजिटल इंडिया तुम्ही कसं काय म्हणता? जर तुमच्याकडे डिजिटल इंडियासाठी पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, IT इंजिनियर्सची एवढी मोठी टीम आहे, तुम्ही पहिले तुमचं सॉफ्टवेअर व्यवस्थित करून घ्या, आम्हाला पूर्ण सुविधा द्या आणि नंतर ते घोषवाक्य तुम्ही डिक्लेअर करा की 100% भारत हे डिजिटल झालेलं आहे. आता आम्ही मानणारच नाही डिजिटल. आता म्हणजे लाडकी बहीण योजना होती त्यावेळेस असं कुठल्याच नियम अटी नव्हत्या. आता एक अट आलेली आहे की मिस्टरांचं किंवा वडिलांचं आधार कार्ड द्या, त्यांना आम्ही एक OTP देणार आणि आमचा एक OTP. मग आता माझा डिवोर्स झालाय आणि वडील नाही आहेत तर मग त्याचं काय? मग त्यावेळेसच तुम्ही ते मान्य करायचं होतं देतानाच. मग आता डिवोर्स झालाय तर आम्ही त्यांना जायचं का OTP मागायला? हा एक मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी. एवढा मोठा प्रश्न उपस्थित केला मॅडम. आता मोठा प्रश्न काय, हे जर आधी त्यांनी सांगितलं असतं की नवऱ्याचं किंवा वडिलाचं आधार कार्ड द्या, मग त्याच वेळी काही महिलांना फॉर्म भरले नसत्या. त्याच वेळेस तुम्ही सावध करायचं प्रत्येक महिलेला की तुमचा आधार, पहिला काय केलं होतं की तुमचा फक्त आधार कार्ड द्या प्रत्येक महिलेचं. कारण ते बहिणीनं एक लाडक्या बहिणीचे पैसे होते. आता तेव्हा नवऱ्याचं काहीच नको म्हणलं होते. मग काही महिलेला काय केलं, नवऱ्याचं आधार कार्ड देतो. दाजीचं नको. दाजीचं नकोच म्हणत होते. मग आता तुम्ही दाजीचं काय मागताय? मग आता तुम्ही एक काम करा की जर एखादी स्त्री जर नवऱ्यापासून लांब राहत असेल, वडील नसतील, तर तिने आधार कार्ड कोणाचं द्यायचं? मग आता तुम्ही एक तरी ते काय सर आता ताईने बोलले, जे काय बोललं ते सगळं योग्य बोललं. त्यातून तुम्ही एक तरी आता 2-3 महिने जरा पैसे देत नाही. महिला रोज सकाळी उठलं ना असं मोबाईल घेऊन बसत आणि इतके ते चॅनलमध्ये इतके आहेत की इतके येतात की आज मिळणार, आज मिळणार, आज पडणार, आज पडणार. त्या येण्यासारखं नुसता मोबाईल बघण्यात आणि दिवस त्या महिन्याचं त्याचं फक्त आशेवर तुम्ही जगावं लागला. ते फक्त 1,500साठी.
अहो तुम्ही त्यापेक्षा नाही दिलं म्हणलं तर चालेल, पण आधी आशा लावला तर नाही तर तुम्ही असं भीक मागायला करा, त्यापेक्षा सगळं बंद करून टाका. सणासुदीचे हां, दिवस आहे. सणासुदीचे दिवस आहेत. महिलांना एखादी गोष्ट जर त्यातले घ्यायचं वाटत असेल तर ते आशेवर होतं. रोज सकाळी उठलं की पहिला ते मोबाईल घेऊन एकमेकीला फोन करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही महिला अशा आहेत की माझ्या नजरेत की त्यांच्यावर छोटा फोन आहे. मग त्यांनी आधार कार्ड नाही कशा महिला कशा जाऊन तिथं ऑनलाईन फॉर्म भरायच्या. ताई म्हणल्या की ते आता सराउंड असल्यामुळं भरू शकत नाहीत. मग त्या त्यांच्यासाठी काय करायचं आता? आणि काही जणांच्याकडे नाहीच खरंच फोन नाही, छोटे फोन आहेत. मग त्यांनी काय करायचं? आणि खरंच काही जणांना इतकी गरज असते की त्यांच्याबरोबर तुम्ही सगळ्यांनाच काय म्हणतात गावात किडे व रगडायला काही महिलांनी भरले फॉर्म की मिळावं म्हणून. मग तुम्ही त्याच वेळी जर बोलला असता की काही महिला जर त्यांना तुम्ही पैसे देणार असाल तर नवऱ्याचं आधार कार्ड मागितलं असता तर हा प्रॉब्लेम आलाच नसता. तुम्ही एकदम काय ते म्हणतात की जाऊ दे आपल्याला आता निवडणुकीच्या वेळेस आपल्याला मत मिळवण्यासाठी तुम्ही हा प्रकार केला. पण इथे लोकांना भीक मागण्यासारखं आणि एकदम आशेवरती जगण्याचे हे दिवस आणू नका. काय ते योग्य पद्धतीने महिलांना पैसे पाठवा, नसेल तर तो बंद करा. ह्याचा परिणाम तुमच्या पक्षावर होणार. परंतु चित्रा वाघ यांनी असं म्हटलंय, एक मार्ग दाखवला त्यांनी, रात्री 1 ते 5 वाजेपर्यंत जे आहे ना ते सर्व्हर जे चांगलं चालू असतं. ना प्रत्येक गावात 4-5 प्रत्येक प्रभागामध्ये 4-5 काउंटर ओपन करा, तिथे जाऊन महिला भरतील ना. आणि मेन सर्व्हर डाऊन हे नाटक आहे सगळं. यांना द्यायचेच नाही आहेत पैसे मुळात. पैसे देऊ नका विधवा म्हणा, महिलांचे कुठलीच महिला त्यांना विधवा देणार महिलांचे नाही. पैसे येत आहेत, विधवा महिलांचे पेन्शनच बंद करून टाकलेले ते आहे पण तुम्ही. नाही. लाडकी बहीण नाही तर ते विधवांचे तर द्या. निराधार महिलांचे पैसे नाही आहेत. कसं जगायचं वृद्ध महिलांनी? औषध पाण्याला पैसे नाही आहेत त्यांना. काय म्हणलं आणि तुम्ही? तिथं सुद्धा आता वृद्ध माणसांचं महिलांचं किंवा आता फॉर्म भरायचं असेल त्यांची जन्मतारीख आणा म्हणतात. जन्मतारीख कुठून आणायचं? बरेच महिलांचे ते आणि काही अशा महिला आहेत की बेडवर झोपलेल्या असतात, त्यांना उठून फोटो काढायला जाऊन कुठलंही कागदपत्र करू शकत नाही. एखादा माणूस जर घरातून त्याचे कागदपत्र फोटो जर करून जर त्यांना पैसे भेटत असतील ते सुद्धा सुविधा नाही. अशा काही महिला आहेत की त्यांना खरीच परिस्थिती आहे, त्यांची बिकट आहे की जाऊन त्यांनी त्यांचे पैसे पण मागू शकत नाहीत आणि त्याचा उपयोग पण करून घेऊ शकत नाहीत. कारण सरकार इतकं नाटकी झालेलं आहे की तुम्ही जाऊन तिथं कुठं ते शिवीला जावा, तिथं आधार काय तर तुमचे कागद आणा, फोटो आणा, कुठं ते जन्मतारीख आणा. त्यांचं जन्म झालेलं त्यांना माहिती नसतंय. आता कुठून आणायचं? वृद्ध माणसाचं तुम्ही जर सध्याचं काय असेल ते सगळं कागदपत्र घ्या. त्यांना काय पैसे भेटतील तर ते त्यांना द्या ना, नाही तर नाही म्हणून सांगून टाका. मग आता लाडक्या बहिणीने काय करायचं आता सांगा ते आता. लाडक्या बहिणीनं त्यांना एकच सांगायचं आहे मला की आता तुम्ही जसं देत होता तसं द्या आणि नसेल तर सगळं बंद करून टाका. पुढच्या वेळेस ह्याचा परिणाम भोगावा लागेल तुम्हाला. तुमचं काय शिथिल करा. अटी शिथिल करा लाडक्या बहिणीवरच्या ज्या लावलेल्या आहेत त्या. सोपं करा. सरळ सोपं जेवढ्या अटी आता जे लावत आहेत ना त्या सगळ्या शिथिल करायच्या. जे जसं अगोदर होतं सरसगट लाडकी बहीण तसं सरसगट लाडकी बहीण. हे आधीच करायला पाहिजे होतं, म्हणजे हा प्रॉब्लेमच आला नसता. सरसकट लाडकी बहीण योजना काढायचीच नव्हती. मग अर्ध्या लाडक्या आणि अर्ध्या काही वहिन्या झाल्यात का त्यांच्या आता? माझा तर प्रॉब्लेम आता असा आहे की मी शेतकरी नाहीये. मी माझ्या नॉलेजच्या बचत गटाच्या माध्यमातून एक उद्योग सुरू केला, ज्याच्यामुळे उद्योगामधनं 2 बायकांना काम मिळत होतं, माझं व्यवस्थित चालत होतं आणि हे सगळा उद्योग मी PMFEच्या लोनमधनं केलेला आहे. पण आता जे काही पूरग्रस्तामध्ये माझा पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे उद्योग सध्या. पण सध्या शेतकरी सगळे शेतकरीच म्हणालेत. मग मी कुठं जायचं हा मला मोठा प्रश्न पडलाय. कारण माझा उद्योग छोटा आहे, एवढा मोठा नाही आहे की. आणि माझ्यामुळं आज जे बायका काम चूल पेटत होती ते आता त्यांची चूल पण बंद झाली आहे. आणि आता ह्या उद्योगाचं मी कुठं जायचं हे पण मला सांगावं. पण अजून एक म्हणायचं आहे मला, आता ह्या महिला लाडक्या महिलांसाठी आम्ही सर्वसामान्य महिला होतो, पण जे राजकारणातले आहेत त्यांनी काय आवाज उठवत नाहीत. आणि त्यावेळेस म्हणजे राजकारणाचे लोक काय करायचे, तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरा, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरा. असे किती जर लोक आहेत की आमचे भाजपचे म्हणा, शिवसेनेचे म्हणा, सगळ्याचे तुम्ही फॉर्म भरा, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरा. आता ज्यांचे बंद व्हायला लागलेत त्यांच्यासाठी सुविधा त्यांनाही बनवाव्या. खरं तरी भाजप म्हणा, शिवसेना म्हणा, आता खूप त्यावेळेस सगळेजण हे काढून बसत होते, स्टॉल काढून होते. आता भाजपचं पण आमच्या इथं होतं, शिवसेनेचं पण आहे की लाडक्या बहिणीचा फॉर्म भरा, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरा त्यावेळेस. आणि आता तुम्ही तीच नियोजन तयार ठेवा, प्रत्येक महिला येऊन